आज 11 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी रोजी कथा मंडपाचे भूमिपूजन झालेलं आहे। कथा 20 मार्च ते 27 मार्च पर्यंत आहे। गेल्या वर्षी येथेच शिवमहापुराण कथा झाली होती। त्याच ग्राउंडमध्ये त्याच शेतीमध्ये यावर्षी जोधपूरचे राधाकृष्ण महाराजजी यांच्या मुखातून रामकथा होणार आहे। आणि आज याचं भूमिपूजन सर्व भक्तगणाच्या साक्षीनं त्यांच्या सानिध्यामध्ये भूमिपूजन झालेलं आहे। तरी सर्व भक्तगणांना सर्वांना आशीर्वाद। गेल्या वर्षी सर्वांनी या कथेचा लाभ घेतला, सर्वांनी सेवा चांगल्या तऱ्हेने दिली। तसंच यावर्षी सुद्धा 20 मार्च ते 27 मार्च सगळ्यांनी सेवा करायसाठी यायचं आणि सर्वांनी कथेचा सुद्धा लाभ घ्यायचा। खूप छान कथा आहे। 20 मार्च ते 27 मार्च रामकथा आहे। प्रसादाची व्यवस्था, यज्ञ आहे, 108 कुंडी यज्ञ आहे। ज्यांना कोणाला यज्ञाला बसायचं असेल त्यांनी सुद्धा यज्ञाला बसू शकता। ऑफिसमध्ये येऊन आपली रितसीत त्याची पावती घेऊन ज्या दिवसाची तारीख पाहिजे तुम्हाला त्या तारखेची पावती तुम्हाला मिळेल आणि येथे येऊन ऑफिसमध्ये आपली नाव नोंदणी करून पावती घेऊन जाणे। सर्व यज्ञाचं साहित्य जाग्यावरच राहील, फक्त कोरे कपडे घालून येऊन पूजेला बसायचं आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी 108 कुंड त्या यज्ञाचा बी लाभ घ्यायचा। हा कार्यक्रम खूप भव्य दिव्य आहे। अनेक साधू संतांच्या सानिध्यामध्ये आहे, अनेक साधू संत सुद्धा येणार आहेत। म्हणून सर्वांना आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्ही सर्वांनी पिंपळगावमध्ये 20 मार्च ते 27 मार्च राहील। आज मंडपाचं भूमिपूजन झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे। याचा सर्वांनी नोंद घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा।